नमस्ते मित्रांनो, माझ्या डॉक्टर मनोहर लावंडे स्पेशालिटी क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट येतात, बऱ्याच पेशंटकडून ही गोष्ट ऐकण्यात येते की डॉक्टर साहेब प्रयत्न करूनही माझा आजार बरा होत नाही किंवा मला फरक पडत नाही. गेली 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, काहींचे 10-10, 15-15 वर्षापासून ट्रीटमेंट चालू असतात, उपचार चालू असतात. पण त्यांच्या मते ते म्हणतात की प्रयत्न करूनही मला याच्यातून फरक पडत नाही किंवा मला याच्यातून बरं वाटत नाही. तर प्रयत्न करणे, आजार बरा होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे नक्की काय? आपण याच्यावरती थोडंसं बोलू, थोडक्यामध्ये बोलू. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार बरा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर ते प्रयत्न कोणी केले पाहिजेत? बट ऑब्वियस तुम्ही म्हणाल डॉक्टरांनी ते प्रयत्न केले पाहिजेत. डॉक्टरांनी ते प्रयत्न केलेच पाहिजेत, परंतु डॉक्टर प्रयत्न तेवढेच करतात की जेवढे त्यांच्या ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या कक्षेमध्ये आहे किंवा त्यांच्याकडे जे उपलब्ध ज्ञान आहे, त्यांना जे माहीत आहे त्याच्यामध्ये ते बसून ते तुम्हाला आजारातून बरं करण्याचा प्रयत्न करतात. पण आजारातून बरं व्हायचं असेल तर खरा प्रयत्न हा पेशंटने स्वतः केला पाहिजे. मी असं म्हणण्याचं एक कारण आहे, आपल्याकडे उपचाराचे विविध प्रकार आहेत, उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण बऱ्याच वेळा एखाद्या स्पेशालिटीकडे किंवा एखाद्या निवडलेल्या डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी मला सगळंच काही द्यावं. तर हे जवळजवळ अशक्य आहे. मग यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी थोडासा अवेअरनेस आणि जागरूकता असणं गरजेचं आहे. आपण दवाखान्यामध्ये जातो, आपण खूप विचार करून डॉक्टर निवडतो. आपल्याला कोणत्या प्रकारच्या डॉक्टरांकडे जायचं आहे, कोणत्या एरियातल्या, त्यांचं नाव किती आहे, ते किती फेमस आहेत वगैरे वगैरे. आपण व्यावहारिक गोष्टी खूप तपासतो. पण आपण बेसिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काही उपचाराच्या पद्धती आहेत त्याच्यावरती कधीही लक्ष केंद्रित करत नाही. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये काही ठराविक गोष्टी सांगणार आहे की ज्या जनरली आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपणाकडून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर त्या प्रयत्नामध्ये पहिला प्रयत्न म्हणजे आपण जेव्हा आजारी पडतो, आपला जो आजार आहे, ज्या प्रकारचे आपली लक्षणं आहेत, त्या प्रकारच्या उपचारासाठी जो आपण डॉक्टरांची निवड करतो ती योग्य आहे का? आपण ज्या डॉक्टरांकडे जातो ते डॉक्टर त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत का? त्यांचं शिक्षण त्या प्रकारचं आहे का? हे पाहणं सध्या महत्त्वाचं गरजेचं आहे. त्यानंतर ते कोणत्या उपचार पद्धतीमधून उपचार करतात ते पाहणं गरजेचं आहे. दुसरी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच वर्ष किंवा बरेच दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर जर आपल्याला काही फरक पडत नसेल तर याच्यासाठी काही पर्यायी उपचार पद्धती किंवा इतर कोणता पर्याय उपलब्ध आहे का हे पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही अनसायंटिफिक वेने गेलं पाहिजे. जे काही आहे ते तुम्ही शास्त्रीय पद्धतीनेच केलं पाहिजे. दुसरा पर्याय निवडणे म्हणजे डायटिशियनकडून डाएट मेंटेन करून घेणे किंवा इतरही काही सपोर्टिव्ह उपचार पद्धती आहेत त्यांचा तुम्ही आधार किंवा त्यांची मदत तुमच्या चालू उपचारामध्ये घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जेव्हा पेशंट उपचारासाठी येतात तेव्हा मी त्यांना 2 ते 3 गोष्टी खूप स्ट्रिक्ट आणि ठामपणे सांगतो की मी उपचार करत आहे, पण तुमच्याकडूनही उपचारामध्ये सहकार्याची गरज आहे. मी एकटा तुम्हाला बरे करू शकणार नाही. त्यासाठी तुमच्याकडून तुम्ही पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फक्त 3 गोष्टी मी त्यांना सांगतो. एक म्हणजे शिस्त, दुसरं सातत्य आणि तिसरं म्हणजे संयम. आता याच्यामध्ये शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. शिस्त पाळणं म्हणजे जेव्हा आपण किंवा मी पेशंटला उपचारासाठी बोलवत असतो, फेरतपासणीसाठी बोलवतो, त्यांना ठराविक तारखा दिलेल्या असतात की एवढ्या दिवसाची तुमची औषधे आहेत, तपासणीनंतर तुम्ही ठराविक दिवसांनी फेरतपासणीस आलं पाहिजे. तर पेशंटने काटेकोरपणे बोलवल्या वेळेस तपासणीसाठी हजर राहणं गरजेचं आहे. दुसरी म्हणजे वेळेवर दिलेली औषधं घेणं गरजेचं आहे. नाही मी गावाला गेलो होतो, औषधे घरीच विसरली, मग मी 2-4 दिवसानंतर परत आलो, परत चालू केली, ही अशी कारणं याच्यामध्ये बिलकुल आली नाही पाहिजेत.
म्हणजे शिस्तीमधलाच अजून काही गोष्टी आहेत की जी सांगितलेली पथ्य आहेत ती काटेकोरपणे पाळली पाहिजेत. व्यायाम हा वेळच्या वेळी केला पाहिजे. जेव्हा मी सांगतो पेशंटला अर्धा तास चाला किंवा कोणत्या पेशंटला जास्त गरज असते त्यावेळेस मी त्यांना टाईम ठरवून दिलेला असतो की तुम्ही एवढ्या एवढ्या वेळ सकाळी आणि एवढ्या वेळ संध्याकाळी व्यायाम करा. तो त्यांनी रोजची रोज शिस्त लावून केला पाहिजे. दुसरं म्हणजे सातत्य हवं. सातत्य हे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे. डॉक्टरांकडे जाण्यामध्ये, त्यांची वेळ पाळण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे रोज व्यायाम करता त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संयम. संयम हा 2 ते 3 गोष्टीमध्ये तुम्ही ठेवलाच पाहिजे. एक म्हणजे पथ्य पाळणे, सांगितलेली पथ्य पाळणं गरजेचं आहे. शुगर डायबिटीस असणाऱ्या पेशंटना आपण काही पथ्य सांगतो, नाही कार्यक्रमच होता, मी गुलाबजामुनच खाल्ले, अशी कारणं तुम्हाला बरे होऊ देणार नाहीत. आणि याच्यावरती तुम्ही संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. संयमाची अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काही मोठे तपश्चर्या वगैरे करायची अशातला भाग नाही आहे. काही बेसिक्स जे आहेत इन्स्टिंक्ट त्याच्यावरती तुम्हाला संयम ठेवायचा आहे. खाण्यापिण्याची पथ्य याच्यामध्ये. आणि दुसरा मेन संयम पाळायचा आहे तो म्हणजे उपचारामध्ये. तर तुम्ही म्हणाल उपचारामध्ये काय संयम पाळायचा आहे? तर उपचारामध्ये हा संयम पाळायचा आहे की व्हिजिटला बोलवलेले आहे, 1 महिन्यानंतर आलेलो आहे, परत पुढच्या व्हिजिटला बोलवलं आहे, 15 दिवसांनंतर बोलवलं आहे, परत एकदा व्हिजिटला बोलवलं आहे. अहो डॉक्टर तुम्ही किती वेळा व्हिजिटला बोलवता, माझा आजार बरा कधी करणार? याच्यामध्ये संयम पाळणं गरजेचं आहे. हा आजार तुम्हाला 10 वर्ष असतो, 15 वर्ष असतो, 20 वर्ष असतो आणि तुम्हाला 2 आणि 6 महिने सुद्धा जर का संयम पाळता येत नसेल तर तुमचा आजार बरं करण्याचा जो प्रयत्न आहे ते डॉक्टर नाहीत करू शकणार. कारण त्या प्रयत्नामध्ये तुम्ही कमी पडत आहात. तुमच्या 10, 15, 20 वर्षाच्या आजारासाठी त्याला बरे करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना काही ठराविक काळ सुद्धा द्यायला संयमाने तयार नसता. तर या ज्या काही गोष्टी आहेत या पेशंटच्या बाजूने आहेत की जे पेशंटने करणं गरजेचं आहे. नुसते डॉक्टर तुम्हाला आजारातून पूर्णपणे बरे करू शकत नाहीत जोपर्यंत तुमचं त्यांना सहकार्य मिळत नाही. ओके, थँक्यू.